937. पुढे 937. झालं. किती टोटल झालं सांगा. 21,589. अरे बापरे. एवढा खर्च झाला या महिन्यात. नाही नाही नाही, आपल्याला खर्चाला आळा घातला पाहिजे. म्हणजे आता या महिन्यात आपल्याला 5,000 पण बाजूला काढता नाही येणार हो. ठीक आहे, म्हणजे आहे आता या महिन्यात होता खर्च तेवढा. तुझा हळदी कुंकू होतं, वाण वाटलेच ना सगळ्यांना. पण ते वाटावे लागले. जूटच्या बॅगा आणि ते सगळं वाटलंच. मग ते वाटावं त्यानंतर तरी दोनदा गावी जावं लागलं. झाला खर्च या महिन्यात. आता ठीक आहे झाला, पण आपण ह्या महिन्यात आता बास झालं. या महिन्यापासून आपण कात्री लावूया खर्चाला. लावूया लावूया ते साखर आहे ना खूप होते. नाही बरोबर. हो आपण ना 5 किलोची 3 किलोच करूया हो. साखर. नाही, बरोबर. आणि तसंही डॉक्टरांनी सांगितलंय ना तुम्हाला वजन कमी करायला. हा, तर आपण जरा चहावर पण जरा कंट्रोल करूया. आलीस एकच वेळ माझ्या चहावर आलीस. हो. काय ग एवढं काय ग, दिवसात नाही 4-5 कप 10-12 कप होतो मान्य ना. आहे, पण मग आता साखर- मला लागतो चहा. असं कसं लागतो, आपल्याला वजन कमी करायचंय ना. एक काम कर, आपण तेल कमी करूया. तेल बापरे 5.5 लिटर महिन्याला तेल लागतंय. मग अगं तेलाचा आणि पेट्रोलचा भाव सेम झालाय. नाही तेल कमी करायचं. तेल कमी करायचं. तेल कमी करूया. बघा कमी हो, करायचं. हो. मला परत बोलायचं नाही उद्यापासून. नाही तेल कमी. मला भजी खावीशी वाटतायत तळून दे, मला कुरड्या खाव्याशा वाटतायत तळून दे. नाही. आज कोंबडी वड्याचा बेत करूया मस्त. परत बोलायचं नाही मला. नाही तेल नाही कमी करायचं, तेल राहू दे. आता कसं तेल राहू. आता तेल राहू. कसं तेल नको कमी करायला. एक काम कर, ते भात कमी करूया. भात का कमी करायचा. कमी करूया. गहू लागतं. नाही 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 असं बाबा थांब ना बाळा. मला जरा 25,000 द्या ना. किती हवे मला जरा 25,000 द्या ना. बाळा, आधी सांगायचं ना. सकाळीच बँकेतनं काढून आणलेत. एक मिनिट, मागच्या खिशात आहेत बघ. हात टाक. मागच्या खिशात आहेत, हात टाक. लव्ह यू. इथे बाप खर्च 20,000च्या खाली आणायचा बघतो महिन्याचा, आणि तुला 25,000. बाबा तुझ्या त्याचा हात काय करताय तुम्ही. हे किती अघोरी माणूस आहे खरंच. 25,000 रुपये मागतो. 25,000. थांबा जरा 2 मिनिटं. काय झालं बाळा. अय गो, लागलं का रे सोन्या. मम्मी मला कळालं. काय दगडाखाली हात आल्यावर काय होतं ना ते ए! कळलं मला. काय चुकीचं बोलतोय तो. खूप लागलं का रे सोन्या, खूप लागलं. मम्मी बघ वरवरनं पांढरं पडलं मम्मी. नख आहेत ती, नख. ती पांढरी काय नख आहेत ती. भाऊ जरा कशाला हवेत 25,000. इकडे शांततेत कशाला हवेत 25,000. सांगतो थांबा बाबा थांबा. सांगतो रे बाबा सांगतो. मला बोल प्लेला जायचंय. हो काय बोल प्ले म्हणजे ना, बोल प्ले बँड आहे मम्मी. बँड दुक 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 दुक. बँड बघायला 25,000 कशाला पाहिजे रे. एरियात आहे ना बुलबुल ब्रास बँड पथक, तिकडे जायचं. शनिवारी ब्रिज खाली भेटतात, वाजवत असतात. कळलं. तिकडे जाऊन बघायचा तो. 25,000 कशाला हवेत. नाही, हे बरोबर बोलतायत बाळा. आपल्याकडे पण दर आठवड्याला काही ना काही सोसायटीत कार्यक्रम असतो. तिथे वाजत गाजत असतं. तिथे जा आणि तिथे नाच ना. अरे नाही मम्मी. ते आता तर हल्ली आता लग्नाचा सीझन पण आलाय ना बाळा. हा. वरातीत नाचायला जा. तिथे आता मोठे मोठे बँड पण मागवतात. मम्मी ऐक ना तुम्ही जो बँड सांगताय ना तो वेगळा बँड आहे. वेगळं आहे. मी सांगतोय ना मम्मी तो साधा सुद्धा बँड नाहीये. मग कॉन्सर्ट आहे मम्मी. कॉन्सर्ट बघा. स्टेडियम मध्ये असतं ते. फॉरेन वरनं लोक आले आहेत. इंग्लिश कॉन्सर्ट आहे. इंग्लिश पोरी आहेत ना मम्मी. पोरी हा. बेशुद्ध पडतात. अरे एवढं होतंय. मग धुक 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 धुश. चांगलंय हे. काय हे ते आहे ते चांगलं देशातलं आहे. बाहेरच्या आहे. याचं इंग्लिश सुधरेल ना. मग चांगलं आहे ना. म्हणून तर 25,000 ना. मग जरा भविष्याचा विचार करा हो त्याच्या. जेडीएस काय ग. काय? त्याचा आणि इंग्लिश गाण्यांचा काय संबंध. हो त्याला त्याचं जायचंय बघा. अगं वरातीत आला बाबूराला वन्स मोर देतो हा. कशी बोलतात मम्मी यार. कंटानं वाजलं मटानं शिजलं याचं फेवरेट गाणं. तू काय करणार आहेस हा? ऐका ना. इंग्लिश गाणी तू काय करणार आहेस तिथे जाऊन. मम्मी काय करणार आहेस काय बोल. बोलतो मम्मी मला तिकडे जायचंय यार. का पण एवढं काय मम्मी त्याच्यामध्ये माझ्या पिढीची सगळी लोक आहेत ना सगळी तिकडे जातात मम्मी. सगळे जातात बघा. मम्मी जातात. मी जर नाही गेलो ना तिकडे मम्मी नाही गेलं तर मला डिप्रेशन येईल मम्मी. डिप्रेशन का. मला ना डिप्रेशन येईल मम्मी. माझा न्यूनगंड वाढेल मम्मी. बाई गंडाला आजूबाजूला पण फिरकू देणार नाही तुझ्या. नाही वाढला ना मम्मी. मी घर सोडून जाईल मम्मी. किचन तिकडे किचन आहे.
नाही तू कुठे आता ना जायचं एकदा मला न्यूनगंड सापडू दे. नाही नाही त्याला याच्या टी शर्टचा कलर द्यायचा आहे, लाल करायचा आहे मला. काय बोलताय ना तुम्ही काय साला महिन्याभरापूर्वी काय शब्द सापडला न्यूनगंड, महिनाभर तोच घेऊन बसलायस. जावा जावा तुम्ही, तुम्हाला काय कळणार न्यूनगंड. हा? एक मिनिट मम्मी. काय बाई मम्मी, हं? 25,000 होते ना, त्याचे 35,000 झाले. बापरे पैसे वाढले मम्मी. वाढले का बघा, चांगलं 25,000 काम होणार होतं, झाले ना 35,000. अगं पण मी देणारच नव्हतं 25,000. मला काय करायचं त्याचं 25,000चे 35,000 झाले ते. मी जर तिकडे नाही गेलो ना मम्मी, तर माझे सगळे मित्र मला चिडवणार मम्मी. याला तिकीट नाही मिळालं बोल प्लेचं. ते मित्र एकदा भेटू दे मला, नाही त्यांना उलटा केला ना बघ मी ते काय करतो. कसे बोलतात यार मम्मी, सांग ना यार तू यार. काढायचं तुम्ही जरा शांत व्हा, जरा बसा इथे 2 मिनिटं, माझं ऐका, जरा शांतपणे ऐका. ऐका माझं. बोल. साधा सुधा कार्यक्रम नाहीये तो, तुम्हाला लक्षात येतंय का? तुला कळलं? मला कळलंय. बोल. बेशुद्ध होण्याचा कार्यक्रम आहे. बापरे अरे बापरे. इथे हे ह्याच्यावर स्टेडियमवर येतात सगळे फिन्स्टाच्या, इंग्लिश 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 मध्ये बोलतात एकमेकांशी, त्याच्यामुळे त्याच्यात बँड वाजतो सगळ्यांचा. तर तिथे हे होतात, देशाच्या बाहेरून येतात लोक आणि हे करतात, वू वू करतात बापरे. सगळे. मग माझ्या मुलाला सगळे त्या मुली बेशुद्ध होऊन वू हे करणार. अख्ख्याच्यात वू 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 एवढंच बरोबर केलं. कळतंय तुला? तुम्हालाच कळत नाहीये. मग मी सांगते ना तुम्हाला, त्याच्या भविष्याचा थोडा तरी विचार करा. तिकडे इंग्लिश गाणी आहेत, थोडीशी ज्ञानात भर पडेल ना त्याच्या. हा? उद्या बोलायला नको आपल्या मुलाने. काय? साधा माझ्या आई वडिलांनी ऑर्केस्ट्रा पण दाखवला नाही मला. अगं पण हा कुठला ऑर्केस्ट्रा आहे ज्याचं तिकीट 25,000 आहे? बाई गो मम्मी, डायरेक्ट 20 वाढले, 20,000 वाढले. वाढले? 35 होते ना, त्याचं डायरेक्ट 20 म्हणजे 55 झाले मम्मी. ए बाळा, 55चं काय सांगतोय? ऑर्केस्ट्रा हमने देखे बचपन में. बाबा बाबा नको प्लीज. कानपड बन का बस. ऑर्केस्ट्रा आपण पाहिलेत हा, आणि 5,000 रुपयाच्या तिकिटात पाहिलेत. बऱ्याचदा तर त्या दामोदरच्या डोअरकीपर काकांबरोबर, काय काका ओळख दाखवून डायरेक्ट फुकट पण घुसलो यात. काय आमच्या काळात ऑर्केस्ट्रा होते, शहनशाह, झंकार वेट्स, कलाकार. अरे सुदेश भोसलेची सही घेतली होती ते, मला अजून आठवते. कांचन बाबला दोघांना असे हात मिळवले होते एकत्र. अरे प्रदीप शिंबीच्या ऑर्केस्ट्रा सलग 8 वेळा पाहिले होते. आणि हे कुठलं ऑर्केस्ट्रा 25,000चं तिकीट? तोंडानेच गातात ना की कुठून गातात? मग कसे बोलतात यार मम्मी. मम्मी मला जायचं यार तिकडे यार मम्मी. चल मी देतो पैसे तुला, मी देतो पैसे. मला एक इंग्लिश गाणं ऐकव. ऐकव इंग्लिश गाणं ऐकव. येतं त्याला, तुम्ही बसा. थांब येतं. ना. ऐकव. बसा सीट. आठवतोय तो, ऐकव चल. बसा तुम्ही. इथे आठव लवकर बोल. ऐकव. बर. Shining in the setting, some like Paul upon the ocean. Come on, feel me. Come on, feel me. Hanging on the lava, making on the shining. Come on, feel me. Come on, feel me. वा 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 वा, किती छान ग माझं बाळ. येतंय त्याला. आता ही जी तोंडात सुपारी फिरवलीस ना, याचा अर्थ सांग. अर्थ सांग. हे ॲटिट्यूड नको दाखवू, अर्थ सांग. सांगतो. Shining in the setting, some like Paul upon the. नाही येत. बघितलं? इंग्लिश गाणी ऐकायला चाललाय. एक इंग्लिश गाणं सोड, छोटी इंग्लिश कविता म्हणून दाखव. इंग्लिश पोएम. कविता कविता. कवी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर. जाऊ दे ना यार. हवा वंडर जाऊ दे ना यार. ऐकलं याचं इंग्लिश? आणि हा चालला इंग्लिश कॉन्सर्टला. ऐकतेस ना? गांगरलाय. गांगरलाय नाही, भरकटलाय. आणि हा नाही, याची अख्खी पिढी भरकटली आहे. कोणतरी आपलं काहीतरी कुठून तरी ट्रेंड आणतं आणि या सगळ्या मूर्खासारख्या त्याच्या मागे लागतात. काय इतरांच्या फिन्स्टा स्टोरी बघतात, ती आपण पण टाकली पाहिजे म्हणून घुसतात. मी सांगतो ना, त्या कॉन्सर्टला जातात ना, त्यातल्या 50% लोकांनी त्या बँडची पहिली गाणी ऐकली पण नसतील. सगळे जातात म्हणून हे पण चालले, बाकी काही नाहीये. काय ते आपलं 4 तास एकदा आत घुसलं की शी नाही शू नाही. लघव्यात तुंबून कसले रे एन्जॉय करतात तुम्ही? हा, गाण्यांचे कार्यक्रम आम्ही एन्जॉय केलेत आमच्या काळात. काय गाणी असायची. हा, रफी साहेब, किशोर दादा, लता दीदी, तासन तास गुंतून जायचो आम्ही. आमच्याही डोळ्यात पाणी यायचं, पण त्यांची गाणी ऐकून, तिकिटाचं दर ऐकून नाही. नाही, हे बरोबर बोलतायत बाबा. खरंच
लग्नानंतर आठवत आहे ना, आपण किती कार्यक्रमाला गेलो. आपण रवींद्र साठेंचा कार्यक्रम बघितला होता, आपण हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम पण विठ्ठल उमापांच्या कार्यक्रमाला तर किती मजा आली होती. वा वा, छान असा केसात गजरा माळायचा, छान साडी नेसायची आणि बाबांच्या मागे असं स्कूटरवर बसून थिएटरला जायचं आणि मग गुंग होऊन त्यांची गाणी फक्त ऐकत बसायची. काय मज्जा यायची हो त्यावेळी खरं. आणि इंटरव्हलला तो वडा आणि समोसा मला तो दामोदरचा वडा खूप आवडायचा. आणि त्यानंतर पुन्हा दुसरा अंक मनसोक्त गाणी ऐकायची आणि मग छान एकदम आनंदाने घरी यायचं. हो, मज्जा यायची. काय दिवस होते ना ते ह्यांचे कार्यक्रम. लाजा नाही वाटत का रे? सॉरी बाबा, तुमचं परफेक्ट आहे बाबा. सॉरी बाबा. सॉरी. फोन. कळलं त्याला, शांत. हां हॅलो पृथ्वी. हां भाई मी नाही येत आहे. हां मान्य आहे 75 झाले. अरे माझा बाप 25 द्यायला कचकच करते, 75 कुठे देणार. ते काहीतरी ते इंटरव्हल वगैरे काढलं रे, वडे बिडे सगळे काढले. आज जा आज जा मी जरा याला ओल्ड प्ले दाखवतो. नाही अहो, पण ओल्ड प्ले बघणार? ओल्ड प्ले म्हणजे पट्टा बघूया आता. मम्मी आता मेला. मम्मी बाबा नको मध्ये. हा, मेला.